आज 25 जानेवारी 2024 आजच्या ठळक बातम्या. झटपट घडामोडी. मनोज जरांगे यांची मुंबईकडे कूच. नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या चित्ररथ संचलनात महाराष्ट्राचा भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरचा चित्ररथ साकारण्यात आला आहे. पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. ऑक्टोबर 2023 प्रारूप मतदार यादीत 24,33,766 मतदाराची नाव नोंदणी झाली. तसेच 20,21,350 मतदाराची नावे वगळण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये 4,12,416 मतदाराची निव्वळ वाढ होऊन एकूण मतदारसंख्येची या ठिकाणी 9,12,44,000 संख्येने वाढ झाली आहे. राज्य सरकारकडून निराधार महिलांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवण्यात येत असून त्या माध्यमातून दरमहा 1,500 रुपयाची मदत केली जाते. याच्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळत आहे. पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. मनोज जरांगेचा ताफा मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच झालेला आहे. होय, पुण्याहून मुंबईमध्ये आता त्यांचा ताफा दाखल झालेला आहे. मराठा आरक्षण मिळावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. शेतात रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात. गावाकडची माणसं याच्याशी असलेलं नातं याचे आयुष्यात एक वेगळं महत्त्व असते. त्यामुळेच या ठिकाणी येऊन शेती केल्यावर एक वेगळाच आनंद मिळत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे. पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5 रुपये अनुदान. योजनेत सहभागासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहे. पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. आता ही अपडेट आहे डिझेलबाबत. मुंबईत आज पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर असल्याची माहिती मिळत आहे. पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. या जानेवारी महिन्यात सोने चांदीत नरमाईने ग्राहकांना दिलासा दिला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोने चांदीतील ही घसरण ग्राहकाच्या पत्त्यावर पडली. या जानेवारी महिन्यात सोने 2,150 रुपयांनी तर चांदी 4,400 रुपयांनी स्वस्त झाले. पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की हिमाचल प्रदेशातील माझ्या कुटुंबातील सदस्य निसर्ग, कला आणि संस्कृतीवरील प्रेम तसेच त्यांच्या साहस आणि शौर्यासाठी ओळखले जातात. त्यांचा गौरवशाली वारसा जपण्यासाठी ते नेहमी समर्पित राहिले आहे. राज्य स्थापना दिनानिमित्त त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. तर अशा प्रकारे महत्त्वाच्या ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.